आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू होतोय। 17 फेब्रुवारी पासून तारीख पाहू शकता, 17 फेब्रुवारी पासून बहिणींना पैसे वाटप सुरू होत आहे। बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहे। राज्य शासनाने याला मंजुरी दिलेली आहे। राज्य शासनाने याला मंजुरी दिलेली आहे आणि सोबतच मागचा जो पण तुमचा हप्ता आहे तो हप्ता देखील तुम्हाला आता याच महिन्यामध्ये एकत्रीकरण पैसे दिले जाणार आहे। तुम्हाला मेसेज येणार आहे। तुम्हाला आता मागचा हप्ता जर बाकी असेल, जानेवारीचा तुमचा 2 हप्ते बाकी असो, 3 हप्ते बाकी असो, सर्व हप्ते तुमचे आता जमा होणार आहे। बहिणींना आता अतिशय आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना जे जे निर्णय घेण्यात आले, आता तुम्हाला सांगतो एक मोठा अपडेट आलाय। आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज बहिणींना 8वा हप्ता वाटप 12 जिल्ह्यांपैकी होणार आहे। म्हणजे आजपासूनच 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सोबतच 9वा हप्ताचे पण एक मोठे अपडेट समोर आलेले आहे। आता आपल्याला 8वा हप्ता भेटतोय आणि 9वा हप्त्याचे पण एक मोठे अपडेट आपल्याकडे आलेली आहे। ती अपडेट मी तुम्हाला सांगू शकतो की बहिणींना आता 2100 या महिन्याला 2100 रुपये प्रमाणे पैसे दिले जाणारे। 2100 + 2100 म्हणजे तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्च एकत्रीकरण पैसे दिले जाणार आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। बहिणींना आता डबल हप्ता दिला जातोय। जसं सप्टेंबर ऑक्टोबरचा तुम्हाला हप्ता भेटला, तसंच तुम्हाला आता फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रीकरण हप्ता भेटतोय। तो सुद्धा तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे। आधी तुम्हाला 1500 1500 3000 रुपयाचे मेसेज येत होते, तर आता तुम्हाला 2100 + 4200 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। या 4 नियमांमुळे म्हणजे या 4 नियमांचं जर पालन ज्या महिलांनी केलं नव्हतं, ज्या बहिणींनी केलं नव्हतं, त्या बहिणींना म्हणजे 8 लाख बहिणी, 8,40,000 बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे। आता या नियमांचं पालन, ते नियम मी तुम्हाला सांगतो कोणकोणते आहे। या नियमांचं पालन त्या बहिणींनी केलं नाही म्हणून ऑफिशियल डाटा हा जाहीर करण्यात आला आहे की या नियमांचं बहिणींनी पालन केलं नाही म्हणून आम्ही बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे। आता कोणते ते नियम आहे, या नियमांमुळे बहिणींना काढण्यात आलंय आणि आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे। जसं की तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल, जर तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर महिलांना शिलाई मशीनचा फॉर्म भरला असेल तर महिलांना 8000 रुपये दिले जाणार आहे। ज्या बहिणींनी शिलाई मशीनचा फॉर्म भरलाय त्यांना 8000 रुपयाचं राज्य शासनाने जे वचन दिलं होतं की आम्ही महिलांना शिलाई मशीन वाटप करणार, तर आता तुम्हाला शिलाई मशीनच्या ऐवजी 8000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही शिलाई मशीनचा फॉर्म भरलाय की नाही। जर भरला असेल तर तुम्हाला 8000 रुपयाचा मेसेज याच महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी पासूनच तुम्हाला आता शिलाई मशीनचे पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, फक्त तुमच्या ते काय अटी असतात, त्या अटी तुम्हाला मान्य असायला हवं। म्हणजे तुम्ही या 8 मध्ये जर बसला तर तुम्हाला नक्कीच शिलाई मशीनचे पैसे दिले जाणार आहे। आता तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर त्यावर एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेली नाहीये। ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्याच महिलांना आता 8000 रुपये देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता शिलाई मशीनवर जर नवीन अपडेट आला, नवीन फॉर्म भरायचं जर प्रक्रिया सुरू झाली, मी तुम्हाला लगेच अपडेट करून देईल। आता पुढची बातमी पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता तुम्ही इथं पाहू शकता या 12 जिल्ह्यांपैकी पैसे वाटप होणार आहे। या 12 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। जसं की बुलढाणा, अकोला, अहमदनगर, नाशिक असो, धुळे, मुंबई, नंदुरबार, अमरावती, लातूर, यवतमाळ, जळगाव आणि नांदेड या 12 जिल्ह्यांमध्ये आता 2100 रुपये प्रमाणे आणि डबल हप्ता जो दिला जातोय तो 2100 म्हणजे 4200 रुपयाचा मेसेज या 12 जिल्ह्यांना आता पहिला फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे म्हणू शकता, यामध्ये जर पैसे वाटप करण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये घेतलेला आहे आणि हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत। ठीक आहे, पुढची बातमी पाहू शकता तुम्ही। आता लाडकी बहीण योजनेबाबत आता बँक तुमच्या मान्यता असेल की लाडकी बहीणचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं दिलं असेल तरच तुम्हाला मेसेज येणार आहे। आणि जर या 8 बँकांपैकी जसं की इंडिया पोस्ट पेमेंट बँक, SBI, युनियन बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला
या हप्त्याचा पैसा आणि मागचे जेवढे पण तुमचा हप्ता बाकी आहे यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे। या बँकांना सर्व काही पैसे जमा करण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। या बँकांपैकी जर खातं असेल तर तुम्हाला सर्व काही जे हप्ता बाकी असेल तो सर्व हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। आताची माहिती आपल्याकडे आलेली आहे। आता पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेबाबत परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट 11 ते 71 बोगस लाभार्थी आहेत। म्हणजे अशा महिलांना आता जे तुम्हाला 8,40,000 महिला जर या योजनेपासून काढण्यात आलंय त्यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे भरपूर अशा महिला आढळून आल्या आहे की त्या दुसऱ्या राज्यात असून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे, म्हणून त्यांना आता या योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या नियमांचं पालन जर केलं नसेल तर त्या महिलांना सुद्धा काढण्यात आलेलं आहे। आता ही जे बातमी आहे ही ऑफिशियल बातमी आहे। याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे, आता या महिलांना जसं की 8,40,000 महिलांना तर फेब्रुवारीचा हप्ताही भेटणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। आता तुम्हाला 7 हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे। आता जो फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे तो आता 8वा हप्ता वाटप होणार आहे। 8वा हप्ता तुम्हाला आता 2100 प्रमाणे दिला जाणार आहे। आता पुढे पाहू शकता अपात्र बहिणींची यादी जाहीर करण्यात आली आहे। जर तुमचं नाव या अपात्र बहिणींच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही या योजनेपासून वगळण्यात आले असणार। तुम्ही जर या नियमांचं पालन केलं नसेल तर तुम्ही या योजनेपासून वगळण्यात आले असतील। तर तुम्हाला नियम सांगून देतो या नियमांचं पालन तुम्ही कसं केलं असेल। सर्वात प्रथम जे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरलेला नको, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट जॉबला नकोय, तुमच्याकडे 4 व्हीलर नकोय, तुमच्याकडे जी शेती आहे तुमच्या कुटुंबावर तुमच्या नावावर जर शेती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि तुमच्या कुटुंबात जर शेती असेल तर 5 एकरपेक्षा कमी शेती असणे पण गरजेचं आहे। हा निर्णय पण आता 2 महिन्यापूर्वीच घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे बहिणींना आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता अंगणवाडीच्या सेविकांना हे सर्व काम दिलेलं आहे। जवळपास अंगणवाडीच्या सेविकांच्या सर्व्हेमध्ये या 8 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। आता तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घरापर्यंत अंगणवाडीच्या सेविका येणार आहे आणि चेकिंग सुरू होणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या घरापर्यंत अंगणवाडीच्या सेविका आल्या की नाही, त्यांनी चेकिंग सुरू केली की नाही। अशा भरपूर राज्यातून म्हणजे आता आपल्या या जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आलेली आहे। आता हळूहळू सर्व 36 जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। जवळपास आता तुम्हाला पण 2-3 दिवसाच्या आत तुमच्यापर्यंत चेकिंग सुरू होणार आहे। ठीक आहे, आता या हप्त्याचे तर पैसे तुम्हाला जमा होतील पण पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। या 5 गोष्टींपैकी जर तुमच्याकडे एकही वस्तू आढळून आले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। ठीक आहे, आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्याकडे कुठले प्रकारचे प्रॉपर्टी नाही, तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नाही, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा। ठीक आहे, आता सोबतच अन्नपूर्णा योजनेबाबत पण एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा आता 830 रुपये दिले जातात, पण त्यापैकी अपात्र बहिणी म्हणजे अशा भरपूर महिला आढळून आल्या आहे की त्यांना अपात्र सुद्धा ठरवण्यात आलेला आहे। यामध्ये पण एक मोठा सर्वे झालेला आहे। यामध्ये सर्वे झाल्यानंतर बहिणींना आता अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ता भेटलेला आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। मागच्या हप्ते जर तुमचे बाकी असेल तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुम्हाला सुद्धा पैसे येणे सुरू होणार आहे। ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।